ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। थोड्याच वेळात पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा सुरू होणार आहे। पंकजा मुंडे भगवान भक्तीगडावरती थोड्याच वेळात दाखल होतील। पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांची तुफान गर्दी पाहायला मिळते आणि यंदा देखील अशीच रेकॉर्ड ब्रेक गर्दी या मेळाव्यासाठी होईल अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जाते। थोड्याच वेळात पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला सुरुवात होईल आणि आज सावरगाव घाटमधून पंकजा मुंडे नेमकं काय संबोधन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मोनिकाताई राजळजी, आमदार उमाताई खापरेजी, ऋषिकेश ढाकणे, त्याचप्रमाणे युवा नेते अक्षय भैया मुंदडा। हॅलो हॅलो तर असंख्य मुंडे समर्थक भगवान बाबांचे भक्त हे आजच्या दसरा मेळाव्यासाठी सावरगाव घाट इथे पोहोचलेले आहेत। रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी पंकजा मुंडेंच्या आजच्या दसरा मेळाव्याला आपल्याला दिसतेय। भगवान भक्तीगडावर मी दाखल झाले आहे आणि आज मी लोकांना आव्हान केलं होतं की यावेळी पूर परिस्थिती असल्यामुळे मी तर दर्शनाला येणारच आहे, कारण परंपरा आहे ही। हा काही राजकीय मेळावा नाही की जो मी थोडा नंतर घेऊ शकते। ही समोल्लंघनाची परंपरा आहे। दसऱ्याला इथे येऊन सोनं उधळण्याची आतापर्यंतची आमची रीत आहे आणि म्हणून दर्शनाला मी आले आहे। आणि यावेळी काही अशी अपेक्षा नव्हती फार लोक येतील, पण त्या मानाने भरपूर लोक आलेले आहेत आणि ही लोकांचं खरंच प्रेम आहे आणि निष्पाप प्रेम आहे, भगवान बाबांवरची भक्ती आहे। तुम्ही एक आव्हान केलं होतं आणि त्याच आव्हानाला प्रतिसाद जो आहे तो मोठा पाहायला मिळतो। आम्ही आता तिथे होतो, मोठ्या प्रमाणात गुळ असेल, साखर असेल ते आणलेले आहे। मला लोकांनी असे फोटो पाठवले की आम्ही आमच्या दशम्या बांधून घेतल्यात ताई आणि लोकांच्या पुरणपोळीचं साहित्य आणलं। आपल्याकडे प्रत्येक सणाला पुरणपोळी बनवतो मराठी माणूस आपण, आणि मग पुरणपोळी आपण तर आपल्या घरी खाणार आहे, पण ज्यांच्या घरी पूर आलेला आहे, ज्यांचं घर सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे, त्यांच्या घरी पुरणपोळी होणार नाही। म्हणून मी सांगितलं पुरणपोळीला काय लागतं, तर चना डाळ लागते, पीठ लागतं, गुळ लागतं। तर ते साहित्य अक्षरशः इतके मला फोन आहेत की पार्किंग पासून ते उचलून आम्ही कसं आणणार। आमच्या गाडीमध्ये 100 आम्ही बॅग सगळ्यांनी मिळून आणल्या आहेत, कोणी 50 आणल्यात। ते आम्ही ते एकत्र करून नंतर उद्या त्याचं वितरण करू। पूरग्रस्तांसाठी जी मदत होते ती तुम्ही स्वतः हे करताय, तर काय आता सरकारकडे देखील काय मागणी? खरं तर मला जेव्हा पुराची परिस्थिती झाली तेव्हा मी सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं की जे माझ्यावर प्रेम करणारे माझे कार्यकर्ते आहेत, माझे लोकप्रतिनिधी, त्यांनी बांधावर जायचं। कोणीही मला सांगायचं नाही की ताई तुम्ही इथे या, कारण मी प्रत्येक ठिकाणी नाही पोहोचणार। तर तुम्ही बांधावर जा। प्रत्येक जण बांधावर गेला, प्रत्येक जणांनी प्रत्येकाला राशन दिलं, कोणाला घोंगडी पाहिजे घोंगडी दिली, कोणाला पांघरायचं पाहिजे पांघरायचं दिलं आणि प्रत्येकाने मदत दिली। भांडे कुंडे असे कार्यकर्त्यांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येकाने बांधावर जाऊन मदत केली। हे मला खरंच त्यांचं कौतुक करावं लागेल।